मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात होते नेहमीसारखे लुटूपुटूच्या भांडणांपासनं. म्हणजे होतंय काय, ऋषिकेश बिचारा एकटा राहतोय. त्याला ना स्वयंपाक बनवता येत ना काही. सकाळी त्याला भूक लागते म्हणून तो नेहमीसारखा भेळ खात असतो. आणि नेहमीसारखी भेळ खात असताना बघून जानकी त्याला टॉन्टिंग करते की तू स्वतः जीवावर पैसा कमवणार असं म्हणतोस आणि जिद्दीने घर सोडलं. आणि ती असं बोलल्यानंतर ऋषिकेशला कळत नाही ह्याला हिला कसं कळालं की आपण जिद्दीने घर सोडले म्हणून. पण ती त्याला म्हणते, ठीक आहे तू सोडलं घर, चांगलं केलंस, पण तुला काहीच येत नाही रे. म्हणजे तू रोज हे बाहेरचं अन्न खातोस आणि तुला पैसा किती दिवस पुरणार. तुला पैसा कमवायला शिकायला हवं. बेसिक गोष्टी पण तुला जमत नाही. तुला स्वयंपाक सुद्धा येत नाही. स्वतःसाठी तू भाकरी बनवू शकत नाहीस. मग तो म्हणतो, मला जमेल का हे सगळं. तो ती म्हणते, हो नक्कीच जमेल, मी आहे ना. पण दोघांची पुन्हा भांडणं सुरू होतात आणि जानकी त्याला टॉन्टिंग करत तिथून निघून जाते. काय निघते मित्रांनो तेही तुम्हाला सांगतो मी. त्या काकू खडक चाकून तिला सांगितलं असतं की इथून पुढे घरचं सामान तू भरायचं. मग तिकडे पैसे नसतात. काका तिला म्हणतात की बाई तू काळजी करू नकोस, समोर किराणा दुकानात माझं नाव सांग, पैसे मी देऊन टाकेल. मात्र आपली जानकी एकदम स्वाभिमानी. ती म्हणते, नाही काका, माझा पगार झाला ना की मी देईल पैसे, म्हणून ती बाहेर निघाली असते. आणि त्यावेळेस या दोघांची भांडणं होतात. तिकडे मात्र मकरंदच्याकडे ऐश्वर्या आली असते. ऐश्वर्या त्याला बडबड करत असते आणि मात्र मकरंद वेगळा विचार असतो. ऐश्वर्या त्याला त्या विचारातनं बाहेर काढत विचारते, काय झालं रे. मग तिला कळतं की ह्याचा एक गर्लफ्रेंडचा प्रॉब्लेम आहे. मग तो सांगतो, अगं काय करू, माझ्या गर्लफ्रेंडच्या शेजारी म्हणजे आमच्या प्रेमात एक काटा आलाय, तो मुलगा आलाय जो मला बिलकुल आवडत नाही आणि तो नेमकी त्या मुलीच्या शेजारी राहायला गेलाय. ती म्हणते, बस इतकंच प्रॉब्लेम. अरे हे मुळशी आहे, मुळशी. इथं माझ्या बापाची किती सत्ता आहे, किती चालतं तुला काय ठाऊक नाही. तुझा प्रॉब्लेम मी चुटकीसारखी सॉल्व्ह करते, असं म्हणत ती त्याला आश्वासन देते. पुढे काय घडतं मित्रांनो, तिकडे मात्र सुमित्रा म्हणजे भयंकर टेन्शनमध्ये असते. ती नारायणा खूप बोलत असते. कारण नारायणी तिला ऋषिकेशाही डबा द्यायला पण नकार दिला असतो. आणि ती त्याला म्हणते की तुम्हाला काहीच कळसं वाटत नाही हो. आपला ऋषिकेश एकटा राहतोय, त्याला काही बनवता येत नाही, तो कसा खात असेल, कसं पित असेल, माझं आईचं काळीज आहे. मात्र नाना म्हणतात, तुला काय वाटतं त्याला बाहेर काढून मला आनंद झालाय का. अगं त्याला बाहेर काढल्यानंतरच तो जीवन जगायला शिकेल ना. इतके दिवस तो माझ्या पैशावर किंवा माझ्या ह्याच्यावर जगतोय, पण असं मला सुद्धा नको आहे. लोकांनी त्याला असं म्हणायलाच नको आहे की तो बापाच्या पैशावर आयुष करतोय म्हणून. त्याला त्याचं अस्तित्व कळायला हवं म्हणून मी बाहेर काढलंय त्याला, असं म्हणत नाना ती समजूत काढतात. मात्र आईला काही कळायचं नसतं. म्हणजे ती अजूनही चिडली असते. पुढे आपल्याला दिसतं की सौमित्र तिला तेच म्हणत असतो की आई, दादा मुळशीमध्ये राहतोय, त्याने लोकांची खूप मदत केली आहे, लोक पण त्याला मदत करतील, काही काळजी करू नको. दादा पण आपला स्वाभिमानी आहे, तो नक्की यातनं काहीतरी मार्ग काढेल. मात्र आई म्हणते, कसं रे यार, तुम्हाला कसं कळत नाहीये, मी आई आहे, आईचं काळीज तुम्हाला कसं कळणार. मात्र सौमित्र तिची अजूनही समजूत काढत असतो. पुढे आपल्याला दिसतं की रात्र झाली असते. जानकी त्या किराणा दुकानातून अशी येत असते हळूहळू. कारण ती चहाची पत्ती आणायला गेली असते काकूच्या स्थानावरनं. आणि तिला असं वाटतं कोणीतरी आपला फॉलो करतंय. मग ती काय करते, रस्त्यावर दगड उचलते आणि मागे वळून मारणार. मग ती रस्त्यावर दगड उचलते आणि मारणार. ती बघते मागे मकरंद उभा आहे. मकरंद म्हणतो, अगं बाई मला लागला असतं ना दगड, नक्की काय झालं. मग ती सांगते की मला कोणीतरी माणूस फॉलो करत होता. तो म्हणतो, असं होत राहणार गं बाई, तुला एक मी आयडिया सांगतो बघ. तू काय कर, ते चाळवर सोडून दे बरं. माझ्या वरचा जो फ्लॅट आहे तो रिकामा आहे, मी बोलतो आणि त्या फ्लॅट तू ते रेंटने राहायला आहे. ती म्हणते, वेड आहेस का, मला काय ते परवडणार का तिथलं रेंट वगैरे. तो म्हणतो, काळजी करू नको ना, मी आहे ना, मी बघतो रेंटचं वगैरे. ती म्हणते, तू मला कॉलेजपासून ओळखतोयस, तुला माहिती आहे की मी कोणाची मदत घेत नाही. नाही नाही मला जमणार नाही, असं म्हणत तिथून ती निघून जाते. आता मकरंद एकदम हेल्पलेस होतो, काय करावं त्यालाही तेही कळत नाही. मग वापस आल्यानंतर पुन्हा ऋषिकेश दारात बसला असतो. दोघांचे भांडणं पुन्हा सुरू होतात. ती त्याला भांडणामध्ये धोंडा म्हणते, म्हणजे दगड. तो म्हणतो, तू मला काहीही म्हण, विचित्र म्हण, काहीही म्हण, पण धोंडा म्हणू नको. मग मात्र काकू तिथे येते आणि काकू त्या जानकीला बोलायला लागते की काय गप्पा मारतीस ग, एवढ्या वेळा तो का चहापत्ती आणायला, दे चहापत्ती, असं म्हणत तिच्या हातात पिशवी डायरेक्ट हिसकावून घेते. आणि हे बघतो ऋषिकेश. मग ऋषिकेश तिलाही म्हणतो की तुलाही जीवन बरंच काही शिकवतंय वाटतं. आणि इथे मित्रांनो आजचा भाग संपतोय. आता येणाऱ्या भागात बघूया मकरंद जानकीसाठी आणखी काय करतो आणि ऋषिकेशसाठी तो किती ताण निर्माण करतोय ते. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.
तुम्हाला काय वाटतं पुढे काय घडू शकेल मालिकेत? कमेंटद्वारे कळवा. भाग आवडला असेल ना आजचा तर लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या.